पुलिस सूत्रों के अनुसार सट्टा किंग के नाम से प्रसिद्ध राजू वनमाली के नेतृत्व में चिमूर और आसपास के क्षेत्रों में बड़े पैमाने पर सट्टा व्यवसाय चलाया जा रहा था। इसकी जानकारी नागरिकों द्वारा जिला पुलिस अधीक्षक राजीव जैन को प्राप्त होने पर कार्रवाई शुरू की गई। जिला पुलिस अधीक्षक राजीव जैन के आदेश पर विशेष जांच पथक के पुलिस निरीक्षक हेमंत खराबे की टीम ने वनमाली के सट्टा अड्डों पर छापा मारकर हाल ही में 5 लोगों को गिरफ्तार किया। इस कार्रवाई के चलते 24 फरवरी को विशेष जांच पथक ने छापा मारकर सट्टा एजेंटों को गिरफ्तार किया। इस विषय संबंध में पुलिस निरीक्षक हेमंत खराबे ने विस्तृत जानकारी दी। आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणावर सट्टापट्टीचा व्यवसाय सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक साहेब श्री राजीव जैन यांना वारंवार लोकांकडून येत होती। काही जनप्रतिनिधींनी सुद्धा त्याबाबत तक्रार केली होती। त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेब यांनी विशेष तपास पथकामध्ये माझी पोस्टिंग असल्यामुळे त्यांनी मला तिथे रेड करायला सांगितले। त्या रेडच्या आधारावर आम्ही तिथे रेड्स केल्या। त्यामध्ये एक अडचण अशी होती की राजू वनमाळी हा सट्टा किंग आहे। याने आपले 10-12 एजंट पूर्ण एरियामध्ये पसरवून त्यांच्या मार्फतीनं 1% 2% कमिशनवर व्यवसाय करायचा। तर त्याच्या कार्यालयामध्ये छापा टाकण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी आम्हाला वॉरंट दिला आणि त्या वॉरंटच्या आधारावर आम्ही त्यांच्या कार्यालयामध्ये छापा टाकला। तेव्हा आश्चर्यजनकरित्या खूप सारे दस्तावेज तिथे आम्हाला मिळाले। त्या दस्तावेजामध्ये एक जवळपास 6-7 महिन्यापासून त्यांचा व्यवसाय सुरू आहे हे निष्पन्न होतं, कारण की डेट वाईज त्यांनी हिशोब दिलेला आहे। त्यांचे एजंट्स कोणते कोणते आहेत हे सुद्धा त्याचं नाव होतं। तर तेव्हा पहिल्या दिवशी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी रेड्स केल्या। तर एक जो माणूस होता राजू श्रीरामे याला बसस्टँडवर पकडलं आणि एक रहमान होता हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ पकडलं आणि त्याच्यानंतर राजू वनमाळी यांच्या कार्यालयात छापा टाकला। असे 3 रेड्स झाले। त्या दिवशी 5 लोकांना आम्ही अरेस्ट केलं आणि नंतर तपास सुरू ठेवला। तो तपास SP साहेबांनी आमच्याकडेच दिला आणि त्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की इतर अजून 7 लोक आहेत जे एजंट, त्यांच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे। म्हणून आम्ही काल परत वेगवेगळ्या ठिकाणून त्यांना अटक केली आणि त्यांच्याकडून आतापर्यंत 50,000 रुपयाचं एकंदरीत अवैध दस्तावेज आणि पूर्ण पैसे असे म्हणून 50,000 रुपयाला आसपास मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आताच्या परिस्थितीमध्ये ह्या कारवाईमुळे जनतेमध्ये म्हणजे चिमूर तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या याला अटक केल्यामुळे बाकी लोकांनी सट्टापट्टीचा व्यवसाय बंद केलेला आहे। ह्या तपासामध्ये पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही 18 तारखेला रेड केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की हे एक ऑर्गनाइज चेन आहे आणि त्याचा संपूर्ण सखोल तपास व्हावा म्हणून आम्ही 19 तारखेला माननीय ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट चिमूर यांना PCR मागणी केली की हा जो सट्टा किंग आहे याचा PCR आम्हाला मिळण्यात यावा। त्या आधारावर मग आम्ही पुढची जी चेन आहे ती शोधून काढू आणि त्यांच्यावर कारवाई करू। परंतु काही लीगल प्रॉब्लेममुळे आणि हा बेलेबल गुन्हा असल्यामुळे मॅजिस्ट्रेटने आम्हाला जमानत दिलेली नाही आहे। PCR मंजूर केलेला नाही आहे, तो आमचा रिजेक्ट केला। तरी परंतु आम्ही तपासामध्ये हे दुसरे जे 7 लोक होते त्यांना आम्ही अरेस्ट केलेलं आहे आणि परत त्याचा तपास सुरू आहे। अजून काही एजंट्स आम्ही त्यामध्ये अटक करू शकतो। आम्ही आपल्या केबल TVच्या मार्फतीने जनतेला आवाहन करू इच्छितो की जिथे कुठे तुम्हाला असं काही अवैध प्रकार आढळला असेल किंवा आढळत असेल किंवा माहिती असेल तर अशी खात्रीशीर माहिती आपण माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना देऊ शकता आणि आम्ही आपणास हे निश्चितरित्या सांगू शकतो की पोलीस त्यांची कारवाई योग्य आणि कायदेशीर करतील। तरी जनतेला आम्ही आवाहन करतो की त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा पोलीस अधीक्षक साहेबांना ही माहिती द्यावी।